नमस्कार मंडळी. तर आपल्याला आज सगळ्यात सोपी रेसिपी बनवायची. हे सगळ्याच रेसिपी आपल्या सोप्या असतात आणि त्यातून आपल्याला करायचे बघा लहान मुलांना डब्यासाठी आपण झटपट असं काहीतरी बनवायला असतं आणि मुलांच्या आवडीचं सुद्धा असतं. तर आपल्याला बनवायच्याच मुलांच्या आवडीची बेसनपोळी खूप छान होती बघा, क्रिस्पी क्रिस्पी अशी बेसनपोळी करू. तर नमस्कार मंडळी, आर्नोज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आता आपल्याला बनवायची बेसनपोळी. तर चला आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघूयात. इथे बघा आपण छोटे छोटे 2 बेसनपोळ्या होतील एवढंच साहित्य घेतलेलं आहे. तर मी इथे बघा अर्धी वाटी बेसन घेतले आणि एक छोटा कांदा बारीक कापून घेतला आहे, मिरची पावडर, जिरं, हळद, मीठ चवीनुसार आणि थोडासा सोडा, कोथिंबीर. तर सोडा आपण का घालतो आहे बघा, मुलांना करायची असली बेसनपोळी तर ठीक, किंवा वृद्धांना जर खायची असली तर दाताचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळं अशी मऊ लुसलुशीत बेसनपोळी होती बघा. त्यासाठी आपल्याला सोडा वापरायचा आणि सोडा तुम्ही वापरून बघा, बेसनपोळी छानच होते. आणि थोडासा हिंग वापरायचा आहे आपल्याला त्यामध्ये. तर चला आपण करूया बेसनपोळी. तर इथे बघा आपण एका ताटलीत हे सगळं मिक्स करून घेऊया. तिखट, लाल तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही. मुलांना करायची किंवा तुम्हाला करायची त्या आवडीनुसार घाला. हळद, इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे मी. सोडा अगदी थोडासा वापरला आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर. भरपूर अशी कोथिंबीर घेतली बघा मी. कांदा, आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे. बेसनाच्या पदार्थाला कुठलाही बघा हिंग घाला, छान लागतो. आणि जिरं जरा आपल्याला हातावर चोळून घालायचं आहे. ते आपण पाणी टाकून सगळं मिक्स करून घेऊयात. आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि जास्त जाडसर नाही ठेवायचं, पातळच करायचं. पातळ नसं हे केलं ना तर बेसनपोळी छान होते. बघायचं या पद्धतीने मी पातळ करून घेतले. असं घट्ट ठेवलं नाही, बऱ्यापैकी पातळ केले. आणि याला आपण 5 ते 10 मिनटं थोडंसं भिजवून देऊया. नाही भिजवलं तरी चालेल, लगेच केले तरी बेसनपोळी छानच होते. आपण बघा तेल टाकून घेतले तव्यावर, सगळं करून लावून घेऊया. आपण तवा चांगला तापून दिलेला आहे. बेसनपोळ्या पण झाले का नाही बघूया. मस्त बेसनपोळी झाली बघा, छान वास येतोय. आपल्याला कुरकुरीत करायची नाही, कुरकुरीत पण बेसनपोळी करता येते. कुरकुरीत करायची असेल तर त्यामध्ये सोडा नका घालू, कांदा नका घालू, मस्त कुरकुरीत बेसनपोळी होती. तुम्हाला आवडत असेल तर तशी करा. ते बघा दोन्ही साईडने मस्त भाजली गेली. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
तर बघा अशी आपली झालेली चटपटीत अशी बेसनपोळी रेडी आणि खूप साधी आणि सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि तुम्हाला क्रिस्पी लागत असेल तर तशी करा. बघा ही मस्त अशी बेसनपोळी वृद्ध माणसांना खाण्यासारखी झालेली आहे. तर आपली ही बेसनपोळीची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.